प्रकरणात 4 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असून अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी राजीनामा द्यावा असा आरोप विरोधी पक्षनेता रामकृष्ण विखे पाटील यांनी केला. तूर डाळ प्रकरणात 4,000 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. या प्रकरणाचे संपूर्ण पुरावे आपल्याकडे असून विधानसभेत या विरोधात आवाज उठवण्यात येईल. डाळीच्या भ्रष्टाचार प्रकरणात अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांना राजीनामा द्यावा लागेल असे त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. माजी आमदार मोहन जोशी यांनी आयोजित केलेल्या कार्यकर्ता शिबिरात विखे पाटील बोलत होते. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या जोरावर पक्षाला पुन्हा सुवर्णवैभव प्राप्त होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, चंद्रकांत छाजेड, माजी आमदार उल्हास पवार, उपमहापौर आबा बागुल, चंद्रशेखर कपोते, कार्यक्रमाचे संयोजक मोहन जोशी यावेळी उपस्थित होते. सध्या काहीसे नाउमेदीचे वातावरण असले तरी पक्षाला पुन्हा चांगले दिवस निश्चितपणे येतील. याआधी देखील पक्षाने पराभव पाहिला आहे. 1977च्या मोठ्या पराभवानंतर 1980 साली पक्षाने देदीप्यमान यश मिळवले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी नाउमेद न होता पक्षाच्या कामाला वाहून घेतलं पाहिजे. परंतु कार्यकर्त्यांच्या या सगळ्या सरकारच्या निष्क्रियतेबद्दल राज्य सरकारची निष्क्रियता रोज समोर येते. हे भरकटलेलं जहाज आहे. महाराष्ट्रात काम करणारं सरकार जे आहे भरकटलेलं आहे. केंद्राची तीच परिस्थिती आहे. मी आता मगाशी फोन घेतो मुख्यमंत्र्यांना मी फोन करत होतो की मला पुण्याची लोक सकाळी भेटली. काही मुलं पालकांची मुलं ते IITला आहेत चेन्नईला आणि ती पुराणी भेटलेली आणि IITची लोक अजून सुट्टी देत नाहीत. चिंतेत आहेत पालक. मला म्हटले काहीतरी करा. मी आता यांनाच फोन करत होतो की सांगा ते एकदा मुख्यमंत्र्यांशी बोला चेन्नईला. अजून म्हणजे ते मुलं बुडाल्यानंतर तुम्ही त्या IITला सुट्टी देणार का? आणि म्हटलं आता राज्य सरकारने अजून हेल्पलाईन सुरू केली नाही. एक हेल्पलाईन सुरू करा ताबडतोब की लोकांनी कोणाशी बोला. मी तर मुख्यमंत्र्यांशी बोलू शकतो कधी, पण प्रत्येकदा मुख्यमंत्र्यांशी बोलू शकणार नाही ना. एक हेल्पलाईन सुरू करा ताबडतोब. लोक कोणाशी संपर्क करावा. इथे पुण्यामध्ये काँग्रेस पक्षानं म्हणजे इथं आपल्या पक्षानं अशा वेळी एखादी हेल्पलाईन सुरू करायला पाहिजे. ती लोकांना लगेच भावते की हा पक्ष लोकांसाठी काम करणार आहे. लोकांना माहिती आहे काँग्रेस पक्षाचा इतिहास काय, पण कार्यकर्ते लोकांसाठी उभे राहतात. ही भूमिका आपल्याला या निमित्तानं पुढं आपल्याला घेऊन गेलं पाहिजे. हेल्पलाईन आपण उभी केली, हेल्पलाईन ताबडतोब सुरू केली पाहिजे. अशा ज्या घटना ज्या घडतात, कारण आपण जे आपल्याला जे कनेक्ट व्हायचं आहे ते आजच्या तरुण पिढीशी कनेक्ट व्हायचं आहे की ज्यांना इतिहासाचा काही संबंध नाही आहे. त्यांना 125 वर्षाची पक्षाची परंपरा माहीत नाही. तो रोज त्या सोशल मीडियावर ते इंटरनेटवर आणि ताज्या घटनेच्या वर आधारित त्याचं तो मन बनवत असतो. आज कार्यकर्त्यांपुढे आव्हान तेच आहे. आम्ही अनेक वर्ष एका चाकोरीतून वाढलेला आहोत. एका विशिष्ट चाकोरीत आम्ही पुढे गेलेला आहोत. आणि आपल्या पक्षामध्ये कोणत्याही पक्षामध्ये ती आहेच ना. हा त्याचा कार्यकर्ता. आपण कोणाचा कार्यकर्ता तर शिका असतो आपल्याला. हा मोहन जोशीचा कार्यकर्ता आहे, हा राधाकृष्ण विखेंचा कार्यकर्ता आहे, हा काँग्रेसचा कार्यकर्ता. हे आपल्याला सांगायला लोकांना शिकलं पाहिजे. आपण हे आपल्या पक्षाचं यश आहे. आम्ही जे शिक्के मारून घेतले आमच्यावर ते शिक्के आता आपण पुसून काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून काम करण्याची भूमिका आपल्या सगळ्यांनी घेण्याची आवश्यकता आहे. आपलं कर्तव्य पहिल्यांदा आपण समजून घ्या. आणि मला असं वाटतं कर्तव्य एकदा समजलं की मग मात्र सेवा पुढं आपण व्यवस्थित करू शकतो. आणि त्यातून त्याग कसा करायचा आपल्या पक्षाच्या संघटनेच्या वाढीकरता हा सुद्धा विचार मला वाटतं ह्या माध्यमातून करण्याची आवश्यकता आहे. आज खरंच महाराष्ट्रामध्ये आणि देशामधल्या लोकांचा भ्रमनिरास झालेला आहे. राजकीय भाष्य करण्याचं आजचं हे व्यासपीठ नाहीये, परंतु मला वाटतं की आपण सर्वांनी आता ह्या पद्धतीने पुढे येण्याची आवश्यकता आहे. आज आपण ह्या कार्यकर्ता शिबिरामध्ये एक संकल्प आपण स्वीकारू की येणाऱ्या 1 वर्षानंतर विखे पाटील साहेब आमच्या पुणे महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे आणि सगळ्याच महानगरपालिका निवडणुका होणार आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की आता आपण सर्वांनी संकल्प घेऊया की पुणे महानगरपालिकेमध्ये काँग्रेसचाच झेंडा हा कसा फडकवला जाईल अशा प्रकारचा निर्णय आपण सर्वांनी करावा. त्यासाठी जी काय मदत लागेल ते आम्ही सर्वजण आपल्याला करायला तयार आहे. आणि कुठेतरी कार्यकर्ता हा मेरिटवर. आता पुन्हा प्रश्न येतो मेरिटची डेफिनेशन काय. माझ्या जवळचा आहे तो मेरिट, माझ्या गाडीत बसतो का तो मेरिट, का माझा जय जयकार करतो म्हणून ते मेरिट. हा सगळा विषय मला वाटतं नाही म्हणलं तरी आपल्याला पुढे थोडंसं खोलात जाऊन विचार करावा लागणार आहे. पण आज खरंच लोकांची मानसिकता ही काँग्रेसच्या विचाराशी बांधिलकी आहे आणि मला वाटतं तोच निर्णय येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आपण करण्याची आवश्यकता आहे.
बोलण्यासारखे बरेच विषय आहेत, परंतु एक दोन कार्यक्रमाला जायची घाई असल्यामुळं मी पुन्हा एकदा मोहनदादा जोशी आपलं मनापासून अभिनंदन करतो. आपण सातत्यानं या अशा प्रकारचे सप्ताह आपण 11 वर्ष चालवले, पुढे असेच चालतील. आणि ही सगळी जर आपण कार्यक्रम पत्रिका जर बघितली तर मला वाटतं खऱ्या अर्थानं अशा प्रकारचे वाढदिवस हे सार्वजनिक स्वरूपामध्ये पक्ष संघटनेच्या वाढीकरता आणि नव्या पिढीला घडवण्याकरता एक व्यासपीठ आपण निर्माण केलं, त्याबद्दल पुन्हा एकदा आपलं मनापासून आभार मानतो. आपणा सर्वांना शुभेच्छा देतो. दिवसभर आज आपण बसून अनेक चांगले वक्ते आज इथं आपल्यासमोर मार्गदर्शन करणार आहेत, इंटरॅक्शन आपल्याशी करणार आहेत. आणि इथून बाहेर पडल्यानंतर प्रत्येकाने रोज किमान 100 माणसाला जरी काँग्रेसचा विचार पटवण्याचा प्रयत्न केला तर मला वाटतं महापालिकाच काय पण दिल्लीच्या लोकसभेवर सुद्धा काँग्रेसचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही. हा विचार घेऊन आपण पुढे वाटचाल करूया, एवढंच या निमित्तानं सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.